कॉम्पिटिशनचा युग आहे. म्हणजे कोणतीही एक्झाम द्यायची म्हटली किंवा काही द्यायची म्हटली तरी तर लाखो स्पर्धक असतात आणि त्याच्यात वर्ग 2 किंवा वर्ग 1 असं जर आपल्याला आणखी पद मिळवायचं असेल तर आणखी आपल्याला अभ्यासाची गरज पडते. आणि ही सुरुवात जी आहे ती आपल्या शालेय वयापासूनच झाली पाहिजे. संकल्पना समजून घेणे आणि त्या दृष्टीनं तयारी करणे या गोष्टीला जर आपण सुरुवात केली तर जो काही त्यांचा संदेश आहे तो आपण प्रत्यक्षात उतरवून जो सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीनं जो त्यांनी घाललेला मार्ग आहे त्याच्यावर आपण निश्चितपणे चालू शकतो आणि आपला आणि आपल्या समाजाचा आणि या राष्ट्राचा उद्धार करू शकतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तर मी सचिन कोरोचीकर सर यांना विनंती करतो त्यांनी येऊन आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. सर्वांना जय भीम. सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळ यांनी आज जो संविधान दिनाचा हा छोटेखानी पण विचारांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. आमचे मित्र आणि गोंदियाचे तहसीलदार आदरणीय अनिरुद्ध कांबळे यांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचा एक दुसरा कार्यक्रम होता तरी सुद्धा ते आवर्जून त्यांचं मन राहवलं नाही की आपला कार्यक्रम आणि जायचं नाही, तर ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. तर सर्वांना मी विनंती करतो की थोडंसं आपण उभा राहून आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जे संविधानाचं प्रास्ताविक आहे त्याचं थोडंसं वाचन करावं आणि त्यानंतर मग मी काही 2 शब्द तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहावं. माझ्या सोबत म्हणा, बेंबीच्या देठापासून म्हणा, गरज आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भीम जय भारत. कृपया सर्वांना विनंती आहे की बसून घ्या. आवाज येतो ना सर्वांना? सर ही होती मुलींना विनंती आहे की पुढे जागा करून द्या. लहान मुलांना यायचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला देशासाठी अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आणलं आणि आज 26 नोव्हेंबर म्हणून आजचा दिन आपण या ठिकाणी
साजरा करत आहोत. कुठं साजरा करत आहोत? बुद्ध विहारात, समाज मंदिरात, सांस्कृतिक भवनात. आणि तुम्ही आणि त्याला बुद्ध विहार म्हणतो, सांस्कृतिक भवन म्हणतो, समाज मंदिर म्हणतो. ते काय म्हणतात? मारोड्यात. संविधान दिन कुठं साजरा होतोय? मारोड्यात. कुणाचं संविधान? भारताचं संविधान. नुसत्या भारताचं नाही, अखंड भारताचं संविधान. आणि साजरं कुठं होतंय? गावाच्या बाहेर, मारोड्यात. बाकीचे सण उत्सव कुठं साजरे होणार? गावच्या चौकात. आणि आमचा संविधान दिन हा मारोड्यात. का? का तर संविधान लिहिणारा माझा बाप हा महाराजा होता, म्हणून संविधान दिन फक्त मारोड्यात साजरा करायचा. आणि तुमचे सण उत्सव तेवढे चौकामध्ये साजरे करायचे. आणि आम्ही काय बोलायचं नाही त्याच्या विरोधात. का? तर आमच्या परंपरा आहेत. काय तुमच्या परंपरा आहेत एकदा कळू देतं ना आम्हाला. कुठल्या परंपरा तुम्ही साजऱ्या करताय? वर आम्हालाच म्हणताय की तुम्ही बोलायचं नाही. तुमच्या बाप दाद्यांनी आमचं ऐकलं, तुम्ही पण आमचंच ऐकलं. आजपर्यंत ऐकलं आजपर्यंत, पण आता ऐकणार नाही. कारण आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून किल्ली दिलेली आहे, या साखळदंडातून मुक्त केलेला आहे. आणि म्हणून तुमचं आम्ही ऐकणार नाही. आजपर्यंत ऐकत होतो. डोळे बंदच होते माझे, आता जरा जरा दिसायला लागले. डोळे बंदच होते माझे, आता जरा जरा दिसायला लागले. आणि तुम्ही म्हणताय चष्मा लावा. अहो कसं शक्य आहे? आजपर्यंत ठीक होतं, पण आता मला पाहू द्या. उपाशीच होतो नेहमी, उपाशीच होतो नेहमी. अर्ध्या पोटावर झोपायचो, आता कुठं जेवायला मिळतंय. आणि तुम्ही म्हणताय उपवास करा, 9 दिवस करा, हे करा, ते करा. कसं शक्य आहे? आजपर्यंत ठीक होतं, पण आता मला पोटभर जेवू द्या. तुमचंच ऐकलं, तुमचंच वाचलं, तुमचंच ऐकलं, तुमचंच वाचलं, तुमचंच खरं मानत आलोय. आता कुठं सुचायला लागलंय आणि तुम्ही म्हणताय भांडू नका. अहो कसं शक्य आहे? आजपर्यंत ठीक होतं, पण आता मला मांडू द्या. उन्हाचं जन्मलो, उन्हातच वाढलो, उन्हाच्या झटक्याने करपून गेलो. आता कुठं विचारांचं ढग जमायला लागलंय. आता कुठं गर्दी जमायला लागल्या, विचारांचं ढग जमायला लागलंय. आणि तुम्ही म्हणताय छत्री घ्या. अहो कसं शक्य आहे? आजपर्यंत ठीक होतं, पण आता मला या विचारांमध्ये भिजू द्या. हे जगणं, जेवणं, भिजणं, वागणं, हे जे सगळं आहे, हे आम्हाला 26 नोव्हेंबर या संविधान दिनानं दिलं. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे आमचा खऱ्या अर्थानं पुनर्जन्मच आहे. पुनर्जन्मच आहे आमचा. 2000 वर्षाच्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त करण्यात आलं. आणि ते मुक्त केलं हे फक्त या संविधानानंच मुक्त केलं. आजच्याच दिवशी आम्ही शूद्राचे शुद्ध झालो. आजच्याच दिवशी आम्ही शूद्राचे शुद्ध झालो. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा आमचा खऱ्या अर्थानं एक पुनर्जन्मच आहे. अहो 2000 वर्ष लागली, 2000 वर्ष लागली वेशीतून गावात यायला. आणि तेही सहजासहजी आलोय का? नाही, तेही सहजासहजी आलोच नाही. मनूचा मुर्दा काढला बाबासाहेबांनी आणि मग आम्हाला प्रवेश मिळाला. मगच आम्ही गावात आलो. पण तो इतिहास आम्ही विसरलो नाही. तो इतिहास आम्ही विसरलो नाही. आम्ही विसरलो नाही ते गळ्यातलं मडकं, आम्ही विसरलो नाही ते फाटकं फडकं, आम्ही विसरलो नाही तो कमरेचा खराटा.
बाबासाहेबांनी हू वेअर शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते यामध्ये ते लिहूनच ठेवलेलं आहे. आताच या ठिकाणी माझे गुरु मार्गदर्शक आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नदाब सर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आपण टाळ्या वाजवून 2000 वर्ष लागली आम्हाला वेशीतून गावात यायला, आणि सहजासहजी आलोय का? नाही, सहजासहजी आलो. म्हणून सांगतो की मानव हा शरीराप्रमाणे आहे. त्याचं डोकं म्हणजे ब्राह्मण, त्याचे हात म्हणजे क्षत्रिय, पाय म्हणजे वैश्य, आणि तळपाय आहे तो म्हणजे शूद्र. म्हणजे आम्हाला शूद्र गणण्यात आलं. पण का शूद्र गणण्यात आलं? कशासाठी? हा प्रश्न बाबासाहेबांनी मनूला विचारला. मनूला वाचलं पहिला बाबासाहेबांनी, आणि वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा दादांत खोटं बोलतोय, आणि म्हणून बाबासाहेबांनी 1927 ला मनूलाच काढून टाकलं, त्यालाच गावातून बाहेर काढलं, आणि खऱ्या अर्थानं मग आम्हाला गावात या ठिकाणी प्रवेश मिळाला. अनिल कठारे नावाचे लेखक आहेत, साहेबांना माहित असेल. त्यांची इतिहासाची पुस्तकं MPSC आणि UPSC ची मुलं वाचतात. तर अनिल कठारेंनी शिवपूर्वकालीन महारांचा इतिहास नावाचे एक पुस्तक लिहिले. छान आहे, सर्वांनी वाचा ते. तसं सोनवणेचं पण महारांचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे. महार म्हणजे काय? वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेल्या. महार, महान हा आहार खाणारा, म्हणजे मोठ्याचं मटण खाणारा. अहो ते तर सगळेच खात होते की. आमचं अश्मयुग काय सांगतंय? अश्मयुग काय सांगतंय? माणूस हा मेलेल्या जनावरांचं मटण खाऊन जगत होता. मग फक्त आम्हीच कसे काय महान आहार घेणारे? एका ठिकाणी तर भांडारकर म्हणतात की महार म्हणजे महारांचं राष्ट्र, असा महाराष्ट्र. महात्मा फुलेंनी पण सांगितलं असं असू शकतं, असं असू शकतं, कारण इथले पूर्वज हे मूळचे आपण आहोत. ज्याला आपण मूळ निवासी म्हटलेलं आहे, ते मूळ निवासी आपण आहोत. तर त्या कठारेंच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक छोटीशी दंतकथा सांगितलेली आहे. तुमच्या वाचनात आली असेल किंवा नसेल पहा. कठारेंचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दंतकथा सांगितली की पार्वती स्नान करत असताना तिला बेलाच्या पानावर एक थेंब पडला, थेंब, आणि त्या थेंबाचा नंतर एका बालकात रूपांतर झालं, आणि त्या बालकाला घेऊन पार्वती घरी आली आणि महादेवाला दाखवलं, आणि महादेवाने त्याचं नाव ठेवलं महामुनी. आणि महामुनी नंतर तो महामुनी खेळता खेळता बाहेर गेला आणि त्यानं गाईचं मांस खाल्लं, आणि हे ज्यावेळी महादेवाला कळालं त्यावेळी तो चिडला, आणि त्यानं काय केलं? त्या बालकाला शिक्षा दिली की तू गावाच्या बाहेर राहशील, तू गावात यायचं नाही, तू शूद्र. ही दंतकथा, आणि त्या कथेवर आम्ही विश्वास ठेवायचा. त्या बाईला आंघोळ करतानाच नेहमी सारखं मुलं कशी काय होतात काय कळत नाही. त्याला काही शास्त्रीय आधार आहे? मुलं होण्यासाठी काय होतं? काहीतरी शास्त्रीय आधार आहे ना त्याला, आणि आम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा. संविधानानं थोड्या प्रमाणामध्ये लाचारी घालवली, पण संपवली नाही साहेब. लाचारी संपली नाही. आहे कसे म्हणावी देशात लोकशाही, आहे कसे म्हणावी देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुनाच्या बसलेत शिपाही, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला, पण या व्यवस्थेनं त्यांना गोळ्या घातल्या. पण लक्षात ठेवावं, या व्यवस्थेनं तुम्ही एक पानसरे मारला असेल, एक दाभोळकर मारला असेल, एक कलबुर्गी मारला असेल, एक गौरी लंकेश मारला असेल, पण असे हजारो रोज तयार होणार आहेत, होत आहेत. आणि त्याची सुरुवात ही आहे, त्याची सुरुवात ही आहे. आम्ही लढवय्ये आहोत, आम्हाला जशास तसं उत्तर देता येतं, देऊ शकतो. वामनदादा म्हणतात
अन्यायाची चिरा चांबडी, चिरा करा चिंधड्या, चिरा करा चिंधड्या, नाहीतर हातीभर बांगड्या. गावामधले पिसाटलेले गुंड गिधाडावानी फिरतायत. चल चल त्या नराधमाच्या तोडू चला तंगड्या. तंगड्या तोडू शकतो आम्ही. 1818ला इतिहासानं बघितलंय. तंगड्या आम्ही तोडू शकतो. पण 1956ला बाबासाहेबांनी आम्हाला धर्म दिला. जशाच तसं उत्तर आम्ही देऊ शकतो. पण धर्मामुळे आम्ही काय आहोत, आम्ही शांत झालो. पण या शांत झाल्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. जाती संस्थेचं स्वरूप बदललंय. संपल्या नाही जाती संस्था, स्वरूप बदललंय. माझा एक मित्र होता सावंतवाडीमध्ये, चोपडे त्याचं नाव, प्राध्यापक होता आणि नवीनच जॉईन झाला तिकडं. आणि जॉईन झाल्यानंतर कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही, ऍडमिशन घेतलं वगैरे सगळं झालं. पण रूम शोधताना त्याला अडचण येऊ लागली. कोकण पट्ट्यामध्ये अजूनही जाती संस्था संपलेल्या नाही. रूम मिळताना त्याची वारंवार त्याची जात विचारली गेली. एका ठिकाणी त्याची रूम मिळाली. ऍक्च्युली त्या घरात कोणीच राहायला नव्हते, सगळे काम करायला मुंबईला. एक अडाणी बाई त्या सगळ्या तिथली व्यवस्था पाहत होती. आणि एक दिवस त्या बाईनं माझ्या मित्र जो चोपडे आहे त्याला प्रश्न विचारला, काय हो चोपडे म्हणजे तुम्ही कांबळेच ना? MA, MPhil, PhD आणि PhD ला अपियर असणाऱ्या माझ्या मित्राला एक अडाणी बाई प्रश्न विचारते, काय हो तुम्ही चोपडे म्हणजे कांबळेच ना? म्हणजे कुठं संपली जाती संस्था? संपलेली नाही. तिनं फक्त स्वरूप बदललंय, त्याचं थोडस रूप बदललंय. आडनावावरून जात शोधली जाते. शोधतायत तुमच्या गाडीवर काय लिहिलंय, तुमच्या घरावर झेंडा कुठला आहे, तुम्ही कुठले कपडे घालताय, आहार काय घेताय, या सगळ्यांवरून जाती आज शोधल्या जातात. बाकी या आडनावांची पण एक मजा आहे बरं का, की तुम्ही जर उत्तर प्रदेशामध्ये गेला तर तिकडं शर्मा, वर्मा, मल्होत्रा अशी आडनाव आहे. इकडं बंगालमध्ये आला तर मुखर्जी, बॅनर्जी, चटर्जी, दास, टागोर. पटेल म्हटलं की गुजरात आणि राठोड, सिंह, चव्हाण म्हटलं की राजस्थान. मात्र महाराष्ट्रातले आडनाव त्याला एक मोठा इतिहास आहे. आणि ही आडनावं कधी कधी पडनावं पण होतात. म्हणजे काही आडनावं डायरेक्ट जातीचाच उल्लेख करतात. उदाहरणार्थ काय, सोनार, माळी, साळी, कोष्टी, शिंपी, कासार ही थेट जातीचा उल्लेख करतात. काहींना वतनातून मिळालेली आडनाव आहेत. पाटील आहे, वतनदार आहे, जहागीरदार आहे. ही आडनाव वतनातून मिळालेली आडनाव आहे. काही काही पड नाव आहेत, म्हणजे विनोदाचा भाग म्हणून पड नाव आहे. म्हणजे पशु पक्ष्यांवरून आडनाव. गरुड, सासणे, वाघ, साळुंके, चिमणे, डुकरे, कोल्हे, लांडगे. आणि पुन्हा या प्राण्यांना मारलं, वाघ मारे, हरण मारे अशी सुद्धा आडनाव आहेत. काही अन्नधान्यावर नाहीत. तुपे, दुधे, तेले, दूध भाते, ताक भाते, तांदळे, भात मांगे, कांदे, लसणे, मुळे, गाजरे, मोहरे, वांगे, भोपळे, जोंधळे, बरीच आडनाव आहेत. खर तर आडनावावरून, या आडनावावरून जात कळतच नाही. मात्र एक आडनाव आहे त्याच्यावरून लगेच जात कळते. एक आडनाव आहे त्याच्यावरून लगेच जात कळते. कांबळे. सांगायची गरजच नाही. या कांबळे आडनावाला पण एक इतिहास आहे, माझ्या वाचनात आलेला आहे. की 1818ला ज्यावेळी 500 महार मावळ्यांनी ज्यावेळी पेशवाईचा खात्मा केला, तेव्हापासून इंग्रज त्यांना घाबरायला लागले की ही शूर कुठली तर जमात आहे. आणि म्हणून त्यांना त्यांनी कॅनिबल म्हणायला सुरुवात केली. कॅनिबल. कॅनिबल याचा अर्थ की हु इट्स अॅनिमल्स ऑफ अदर अॅनिमल्स, जो इतरांचं मांस खातो असा कॅनिबल. आणि त्या कॅनिबलचं पुढे मग कॅम्बल झालं आणि कॅम्बलचं मग हळूहळू ते पुढं कांबळे झालं. आणि असं हे आडनाव कांबळे पडलं. आमचा एक मित्र आहे चंदन शिवे म्हणून, नितीन चंदन शिवे, त्यांची एक कविता आहे कांबळेवरची, बऱ्याच जणांनी ऐकली असेल. आमचा कांबळे नावाची कविता आहे. 2 मिनिटात सादर करतो, साहेबांना बोलायचंय.
आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. मास्तरानं फळ्यावर सरस्वती काढली, कांबळेनं सावित्री काढली. मग मास्तरानं कांबळेला असा तुडवला, पण आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे प्रेमात पडला. त्याला मुलगीनं विचारलं, तुझी जात कुठली रे? कांबळे म्हणाला, अगं वेडे, मी माणूस, प्रेमात कुठली आली जात? मग त्या पोरगीनं कांबळेला असा तुडवला, पण कांबळे लय हुशार, अजिबात नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. मित्रांनी विचारली हळद, कांबळे म्हणला जमत नाही. घरातल्यांनी विचारलं, अरे जागर गोंधळ, कांबळे म्हटला मानत नाही. मग कांबळेलाच घरातल्यांनी घरात घेतलं, दार बंद करून कांबळेला असा तुडवला, पण कांबळे लय हुशार, अजिबात नाही रडला, नुसताच कणला. कांबळेला वाटलं आपल्या मित्राला पण आरक्षण मिळायला पाहिजे. कांबळे मूक मोर्चात सामील झाला. पण मोर्चात सामील झाल्यानंतर सवयीप्रमाणे घोषणा देता जय भीम म्हणाला. मग कांबळेच्या मित्रांनी कांबळेला असा तुडवला, पण कांबळे लय हुशार, रडला नाही, नुसताच हसला, नुसताच कणला. शेवटचं महत्वाचं आहे की शेवटी कांबळेच्या पोरानं एक दिवस कांबळेला विचारलं, तुम्हाला आम्हाला विचार करायला लावणारा हा हे कळवळ चंदन शिवेनी दिलेला आहे की कांबळेला शेवटी कांबळेच्या पोरानं एक दिवस कांबळेला विचारलं, डॅडा हु इज आंबेडकर अँड व्हॉट इज संविधान? डॅडा हु इज आंबेडकर अँड व्हॉट इज संविधान? कांबळेला राग आला. कांबळेनं आपल्या पोराला असा तुडवला, पण कांबळेचा पोरगा हा कांबळेसारखाच निघाला, तोही नाही रडला, नुसताच कणला. तर असा हा विनोदी प्रसंग आहे कांबळे या आडनावाचा. आडनावावरून जात शोधली जाते. खऱ्या अर्थानं आताच या ठिकाणी आपल्या शिरोळ नगरीचे मुख्याधिकारी आदरणीय श्री निशिकांत प्रचंडराव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण जोरात टाळ्या वाजवून चालतं ना. हा, तर खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की संविधान खऱ्या अर्थानं अंमलात आणायचं असेल तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं की या जाती बंधनातून आपण मुक्त व्हावं, कुठेतरी सर्व धर्म समभावाची भावना या ठिकाणी लागू व्हावी, पण होत नाहीये. रवी महाराज म्हणतात की जातीने पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. ज्या म्यानातून ती तलवार आली त्या म्यानावर लक्ष देऊ नका, त्या तलवारीची धार बघा. पण लोक लय हुशार, लोकांनी कबीराचीच जात शोधायला सुरुवात केली. इंटरनेटवर सगळ्यात जास्त प्रश्न शोधला गेलेला प्रश्न आहे, संत कबीर कोणत्या जातीचे होते? म्हणजे इथं सुद्धा ही जात शोधली जाते. तर थोडक्यात काय, संविधानानं आम्हाला माणसात आणलं, एका व्यवस्थेनं आम्हाला नाकारलं होतं, पण ते नाकारून बाबासाहेबांनी आम्हाला या संविधानामध्ये आणलं आणि आम्हाला मोठं केलं. तर खऱ्या अर्थानं अजून बोलायचं आहे भरपूर, पुन्हा कधीतरी आता आपण नेहमी भेटणारच आहोत, पण खऱ्या अर्थानं आज नदाब साहेबांचं ऐकायला तुम्ही आणि मी सुद्धा आलेलो आहे. तर या ठिकाणी किती लोक जमलेत यापेक्षा किती विचारांचे लोक आहेत
हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वामनदादांचा एक कविता सादर करतो आणि त्यानंतर मी तुमचा निरोप घेतो. की वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोख असते. तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते, सारे चलंतयाचे ते रोखटोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते. प्रत्येक समाजामध्ये आज अस्वस्थ आहे आणि बाबासाहेबांच्या या समाजामध्ये सुद्धा 2 गट पडलेत. 2 गट आहेत, एक वाचणारे, एक नाचणारे. नाचणाऱ्यांना वाचणाऱ्यांचं काय पटत नाही, वाचणाऱ्यांना नाचणाऱ्यांचं काय पटत नाही. जयंतीला डॉल्बी पाहिजे का, आम्ही नाचणार आहे. आणि वाचणारे म्हणतात की नको, व्याख्यान ठेवूया, वाचन ठेवूया. तर बाबासाहेब म्हणतात की मला नाचणारी हवे आहेत आणि वाचणारी हवे आहेत. की मला पहिला डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या, समजून घ्या. आजच्या या प्रसंगी सर्वांना सांगतो की मुलांना शिक्षित करा, चांगली पुस्तकं त्यांना आणून द्या, वाचायला द्या. काय आहोत आपण, आपला इतिहास काय होता, कुठं होतो आपण, कुठं आलो आहोत आणि पुन्हा तिकडेच जायचं आहे का. अहो, बाबासाहेबांनी आपली 4 मुलं घालवली आपल्यासाठी. राजरत्ना तर शेवटी त्याच्या अंगावर मैतासाठी असलेलं नवं कापड सुद्धा मिळालं नाही. म्हणजे कुणासाठी केलं बाबासाहेबांनी, आपल्यासाठी केलं ना. मग आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना वाचलं पाहिजे. आजच्या या प्रसंगी मला बोलायची थोडीशी संधी मिळाली, त्याबद्दल त्या ठिकाणी मी संयोजकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद कोरोचीकर सर. अत्यंत मार्मिक भाषेत आणि काव्य स्वरूपात आपण आपलं मार्गदर्शन आमच्या सर्वांच्या समोर मांडलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमास उपस्थित शिरोळ नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी CEO प्रचंड रावसाहेब, तसेच शिरोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कातोबा पाटील व आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि व्याख्याते नदाब सर, या सर्वांचं आगमन झालेलं आहे. प्रथम या सर्वांचं सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्या वतीनं व आपण सर्व उपस्थित उपासकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. कृपया आपण सर्वांनी टाळ्या त्यांचं स्वागत करायचंय. यानंतर मी यांना विनंती करतोय की 26/11 जो आपल्या देशावरती अतिरेकी हल्ला झाला आणि त्या हल्ल्याशी मुकाबला करताना ज्या ज्या आमच्या शूरवीरांना, सैनिकांना वीरमरण आलं, त्यांच्या प्रतिमांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांना 1-2 मिनिटं आदरांजली वाहण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्हायचे. सुमित
एकाच बाजूला राहून का इकडे या इकडे तिकडेच राहिलं म्हणजे सगळं राहिलं म्हणजे असं काही नाही इकडे राहा की. या ठिकाणी लिंगायत समाजाचे प्रमुख रणदेव सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. मी त्यांना कृपया विनंती करतोय की त्यांनी पुढे येऊन बसायचे. सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले शिरोळ नगर परिषदेचे सीओ प्रचंडराव साहेब यांचे या ठिकाणी सम्यक क्रांती फाउंडेशन व समस्त बौद्ध समाज यांच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. कृपया त्यांनी ते स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतोय आणि त्यांचा सत्कार रणदिवे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं. यानंतर शिरोळ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रातोबा पाटील यांचेही या ठिकाणी सत्कार होतोय. तोही रणदेव सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर शिरोळ नगरीच्या उपनगराध्यक्ष माजी कुमुदिनीताई यांचेही या ठिकाणी सत्कार नदाब सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रमुख मार्गदर्शक बाबासो नदाब सर यांचा सत्कार सचिन कोरोचीकर सर व रणदेव सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर जास्त वेळ घेत नाही कारण मुळात वेळ झालेला आहे. आजचे प्रमुख मार्गदर्शक नदाब सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सुरू करावं. सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान स्वीकृतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आपण स्मरण करत आहोत ते 26/11च्या या बलिदान झालेल्या आणि पोलीस दलातील आणि मिलिटरी दलातील माझ्या या आदर्शांना त्यांनाही मनपूर्वक अभिवादन. विचारमंचावर उपस्थित असणारे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आपल्या शिरोळ नगरीचे आता नुकतेच या ठिकाणी आपल्या सोबत असणारे आदरणीय शिव, आपल्या नगरीचे जरी शिव असले तरी राष्ट्रसेवा दलात जडणघडण आमच्या दोघांची झाली ते आदरणीय प्रचंडराव साहेब. या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष आदरणीय कुमुदिनी मॅडम, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असू दे परंतु एक अतिशय उमदा आणि पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो
ते आदरणीय पाटील साहेब, ज्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केलेली आहे. ते एक पुरोगामी चळवळीचे अभ्यासक आदरणीय कोरोचीकर सर. माझ्या समोर या ठिकाणी आदरणीय अशोक कांबळे साहेब आहेत. शिरोळ तालुक्यातल्या पुरोगामी चळवळीमध्ये आणि खास करून बसवण्णांचा विचार सातत्यानं घेऊन लढाऊ अशा प्रकारचे कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय रणदिवे गुरुजी. सम्यक क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय एक वेगळ्या अशा प्रकारची वाट निर्माण करून हे जे काही रोपटं आज या ठिकाणी लावलं गेलेलं आहे ते सर्वच या ठिकाणचे पदाधिकारी, मी त्यांना मनापासून सलाम करतो की खूप चांगल्या पद्धतीचा विचार घेऊन आपण या ठिकाणी काम करत आहात आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा विचार घेऊन आपण काम करत आहात. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सम्यक क्रांती फाउंडेशन हे निश्चित एक सम्यक विचाराचा आदर्श ठरेल. आणि आपण उपस्थित सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलेले आहात, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. सगळ्या सिरियल सोडून तुम्ही इथं आलाय. बाबासाहेबांचा विचार तुम्ही समजून घ्यायला आला. तसे आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत आणि केवळ आता वारसदार म्हणून सांगून चालणार नाही. आता जरा आपल्याला रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे आणि ती वेळ येऊन ठेपलेली आहे. 26 नोव्हेंबर आपण संविधानाचा जागर घालत असताना हे संविधान काही साधं सुद्धा नाही आहे. कुठल्या राजानं मेहरबान होऊन तुम्हा आम्हाला पदरात टाकलेलं नाही किंवा कुठल्या वतनदारानं जहागीरदारानं काहीतरी दया म्हणून दिलेलं नाहीये हे संविधान. हे संविधान आहे ना, हे संविधान माझा बाप बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नातून आलेलं हे संविधान आहे. आणि हे संविधान नीट समजून घेतलं पाहिजे आपण. संविधानाच्या अगोदर काय होतं ते कोरोचीकरांनी सांगितलं. काय होतं संविधानाच्या अगोदर? तो आम्ही माणूसच नव्हतो, आम्ही गुलाम होतो, गुलाम. धर्म व्यवस्थेमध्ये आमची जागा अतिशय खालची होती. या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला, की ब्राह्मण कुठून जन्माला आला? त्या विष्णूच्या तोंडातनं जन्माला आला, म्हणून लिहण्याचा आणि शिकवण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे. ते क्षत्रिय कुठनं जन्माला आला? ते विष्णूच्या भुजातनं जन्माला आला, म्हणून राज्य करण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे, लढाई करण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे. तो वैश्यवाणी कुठून जन्माला आला? विष्णूच्या मांडीतनं जन्माला आला, म्हणून व्यापार उद्योगधंदा करण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे. आणि शूद्र आणि स्त्री कुठून जन्माला आली? विष्णूच्या पायातनं जन्माला आली, म्हणून या तिघांची सेवा करण्याचा अधिकार फक्त त्या शूद्राचा आहे. बाबासाहेब असं म्हणाले ही अशी एक इमारत आहे ज्या इमारतीला जिनाच नाही, म्हणजे खालचा वर येत नाही आणि वरचा खाली जात नाही. हे मनुस्मृतीनं सांगितलं आणि माझा बा ज्योतिबा मनुस्मृती नाकारली आणि त्यांच्याच शिष्यानं ती जाळली. जाळण्याच्या लायकीचीच होती आणि म्हणून ती जाळली. आणि म्हणून विषमतेवर आधारलेली ही मनुस्मृती जाळली आणि समतेवर आधारलेली नवी भीमस्मृती हे तुमचं माझं भारतीय संविधान आहे. महात्मा फुले काय म्हणाले? महात्मा फुले म्हणाले ते फार महत्वाचं आहे. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी. हा खरा समतेचा विचार ज्या अखंडातून या ठिकाणी महात्मा फुल्यांनी दिला आणि तोच विचार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. हजारो वर्ष या देशामध्ये धर्म असेल, जात असेल, परंपरा असेल, शोषणावर आधारलेली व्यवस्था होती. या मनुस्मृतीच्या नावानं या समाजातल्या मुठभर लोकांनी बहुसंख्याकांचं शोषण केलं आणि म्हणून या सगळ्या लोकांनी बघा
विद्रोह केलेला आहे. तथागत गौतम बुद्धांनी विद्रोह केलेला आहे, महावीरांनी विद्रोह केलेला आहे, पैगंबरांनी विद्रोह केलेला आहे आणि बसवण्णांनी सुद्धा विद्रोह केलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढा सगळा विद्रोह करून समतेवर आधारलेलं, मानवी मूल्यावर आधारलेले समाज व्यवस्था निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. पण तरी सुद्धा आपण शाने झालो नाहीये बरं का. माफ करा जरा स्पष्ट बोलतो, आपण शाने झालेलो नाहीये. आज काय वास्तव आहे या संविधानाचा जागर घालताना? हे संविधान उगाच तयार झालेलं नाहीये. हे संविधान हे जे ठेवलेलं आहे ना, हे केवळ पुस्तक नाहीये ते, किंवा कटिंग पेस्टिंग नाहीये. कॉलेजमध्ये ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट केला जातो आणि प्रोजेक्ट केल्यानंतर त्याला छानसा कागद गुंडाळला जातो चमकीचा, आणि मग प्राध्यापकांना दाखवलं जातो छान चांगलं केलायचं 20 मार्क तुला जास्त. हे कटिंग पेस्टिंग नाहीये, हे रंगीत कागद नाहीये ते. केवळ या भारतातल्या अनेक जाती धर्मातल्या बलिदान केलेल्या माझ्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातला हुंकार म्हणजे हे भारतीय संविधान आहे. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधातले लढाई केली आणि इंग्रजांना घालवलं आणि काळे इंग्रज इथं आले. एवढ्यापुरतं मर्यादित त्याच्याकडे बघू नका. बाबासाहेबांचं मोठेपण आहे ते यासाठी की ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार कुणाने कशा पद्धतीनं करायचा याचा लिखित कायदा म्हणजे तुमचं माझं हे संविधान आहे. या देशातला कायद्यांचा कायदा म्हणजे तुझं माझं भारतीय संविधान आहे. हे भारतीय संविधान नीट समजून घ्यायला पाहिजे की नको? दुर्दैवानं राज्यकर्त्यांनी हे संविधान फक्त निवडणुकीपुरतं किंवा आणखी कुठल्या तरी कायद्याच्या संदर्भातलं तेवढ्या पुरतच संविधान वापरलं गेलं आणि दैनंदिन जीवनामध्ये या देशातल्या नागरिकांना संविधान समजू दिलं नाही. आणि समजून संविधान न दिल्यामुळं आज आमच्या या देशाची अवस्था झालेली आहे की आज कुठली तरी बिंडोक आणि अतिशय धर्मांध असणारी जमात डोकं वर काढते आणि संविधान जाळण्याचं धाडस करते. त्याच्या पाठीमागं आपण संविधानवादी झालो नाही म्हणून. आज या देशाचं स्वातंत्र्य नाकारणारी, या देशाचं संविधान नाकारणारी, या देशाचा अस्मिता असणारी तिरंगा नाकारणारी व्यवस्था डोकं वर काढतीये. त्यावेळेला आपल्याला किती जागरूकपणानं काम करावं लागेल याचा आपण विचार करूया. आता आपल्याला डोळस व्हावं लागेल. अंधभक्तांची शक्ती एवढी वाढलेली असताना आपण झोपा काढतोय. जर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. हे संविधान हे केवळ पुस्तक नाही आहे. हे संविधान तुमच्या माझ्या जगण्या मरण्याचा अधिकार देणारं हे संविधान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे संविधान जर नाही टिकलं तर पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या जाळ्यात आपण जाऊ आणि मग पुन्हा ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नावाचं सुरू होईल. जसं आज नवमनुवाद येतोय, नवमनुवाद, ज्या नवमनुवादाच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा जातीय दंगली घडवल्या जात आहेत. तुमच्या माझ्या हातातला अधिकार काढून घेतला जातोय. जो शिक्षणाचा अधिकार हजारो वर्ष आपल्याला नाकारला गेला. त्या शंभुकाला मारलं, एकलव्याला त्याचा गुन्हा नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अंगठा मागून घेतला, कारण तू शूद्र आहेस, आदिवासी आहे, तुला शिक्षणाचा अधिकार नाही. आता नवमनुवाद असा आहे की खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार काढून घेणं आणि तुम्हा आम्हाला पुन्हा शिक्षणापासून वंचित ठेवणं. माझा बा ज्योतिबा केवढा संघर्ष केला. माझी आई केवढी मोठी संघर्ष केली सावित्रीबाई. काय सांगितलं मनुस्मृतीनं? मनुस्मृतीनं सांगितलं, पिता रक्षती कौमारे, भरता रक्षतीच यौवने, पुत्र रक्षतीच वृद्धत्वे, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. बोलो मनुबाबा की जय. म्हणजे काय? लहानपणी पोरीनं बापाच्या धाकात राहिलं पाहिजे, तरुणपणी नवऱ्याच्या धाकात राहिलं पाहिजे, म्हातारपणी पोराच्या धाकात राहिलं पाहिजे. म्हणून स्त्री ही स्वातंत्र्याला नालायक आहे असं मनुबाबा म्हटला. हे चांगलं आहे. म्हणजे जाळण्याच्या लायकीचीच होती म्हणून बाबासाहेबांनी जाळली. काय म्हटलं? आणि परत वेदामध्ये ते हिंदीमध्ये आहे, सांगतो तुम्हाला. ढोल गवार शूद्र पशु नारी हे सब ताडन के अधिकारी. म्हणजे काय? ढोलाला जसं बडवतात तसं आवाज निघत नाही म्हणून ढोलाला बडवा.
ढोल गवार, गवार म्हणजे समाजातली वेडी खुळी माणसं, त्यांना सुद्धा काठीनं बडवा म्हणजे ती नीट रस्त्यानं जातात. ढोल गवार शूद्र, बहुजन समाजातल्या लोकांना काठीनं बडवा म्हणजे ती बरोबर आपल्या पायरीत राहतात. ढोल गवार शूद्र पशु, सर्व प्रकारची जनावरं सुद्धा त्यांना काठीनं बडवा म्हणजे नीट रस्त्यानं जातात. आणि या सगळ्यांच्या जोडीला नेऊन बसवलं नारी, तिला सुद्धा काठीनं बडवा म्हणजे ती बरोबर आपल्या मुठीत राहील. किती महाभाग माणूस नालायक, त्याला जन्म देणारी आई सुद्धा एक नारी होती आणि तरी म्हणतोय माझ्या आईला मारलं पाहिजे. इतका घाणेरडा विचार ज्या मनुस्मृतीने दिला. आणि आजही तेच रस्त्यावरती. आज संविधानाचे किती लोकांचे स्टेटस आहेत, संविधानाला अभिवादन करणारे किती सभा झाल्या, संविधानाचा जागर घालणारे किती कार्यक्रम झाले. पण मी वाडीवरनं येत होतो, बघितलं मी तिथं, काय सांगावं तुम्हाला, 1000भर गाड्या लागल्या असतील, 1000भर गाड्या. अरे ज्यानं तुम्हाला मला माणसाचे अधिकार दिले मिळवून. 26 जानेवारी 1950च्या अगोदर आम्ही भारत नव्हतो. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. आम्हाला कुठल्याच प्रकारचे संविधानिक अधिकार नव्हते. त्या धर्मशास्त्राप्रमाणे आम्हाला गुलामीत राहिलं जायचं. आणि मग एखाद्या ब्राह्मण समाजातल्या भावानं गुन्हा केला तर त्याला शिक्षा काय असायची, तेवढंच काय आपलं. तेच जर क्षत्रियाने केलं तर त्याच्यापेक्षा जरा थोडीशी कडक, तेच जरा एखाद्या वैश्यानं वाण्यानं केली तर त्याच्यापेक्षा जरा थोडीशी कडक. आणि जर माझ्या दलित समाजातल्या शूद्र भावानं केली, एखादा गुन्हा केला तर त्याला हत्तीच्या पायामध्ये त्याला देऊन त्याला मारलं जायचं. म्हणजे गुन्हा एकच पण शिक्षा वेगवेगळ्या. भारतीय संविधान तुम्हाला सांगतं गुन्हा एक असेल तर सर्वांना समान न्याय, समान शिक्षा, कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. हा पहिला सिद्धांत या ठिकाणी संविधानानं दिलेला आहे. म्हणून थोरो नावाचा एक विचारवंत होऊन गेला. हा थोरो नावाचा विचारवंत काय म्हणतोय माहितीये, संविधानाचा पाया आहे त्याच्यावरती. तो थोरो नावाचा विचारवंत असा म्हणतोय, ते फार महत्वाचं आहे, माणूस जन्मताच स्वतंत्र आहे. काय बघा सिद्धांत, माणूस जन्मताच स्वतंत्र आहे. आणि त्याचं दुसरं सिद्धांत सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, माणूस जन्मताच समान आहे. जर माणूस जन्मताच स्वतंत्र असेल आणि माणूस जन्मताच समान असेल तर कोण कुणाचा गुलाम नाही, कोण कुणाचा मालक नाही. सर्वांना माणूस म्हणून जगण्याची समान संधी, आणि ही समान संधी उपलब्ध करून देणारं दुसरं तिसरं कोणी नाही, ते तुमचं माझं भारतीय संविधान आहे. ही संविधानाची ताकद आहे. आणि म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकी मेहनत घेतली बाबासाहेबांनी. आणि मग ती मेहनत घेऊन केलेलं संविधानाचं प्रास्ताविक जे आपण शाळांमध्ये म्हणतो, काय आहे त्याची सुरुवात, आम्ही सर्व भारताचे लोक. हे फार महत्वाचं आहे बरं काय, आम्ही सर्व भारताचे लोक, भारतात राहणारे सगळे भारतीय. मग कोण कुठल्या जातीचा आहे त्याला देणं घेणं नाही, पण आम्ही या देशात राहतो ना, आम्ही या देशाचे नागरिक आहोत. म्हणून बाबासाहेबांनी सुरुवातच केलेली आम्ही भारताचे लोक. हे प्रियांबल म्हणजे या संविधानाचा आत्मा आहे, या संविधानाचा आरसा आहे. एवढं प्रियांबल समजून घेतलं ना, मग संविधान तुम्हाला समजल्यासारखं होईल. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे या देशात राहणारे सगळे मालक आहेत बरं का. मग देशात राहणारा झोपडीतला असू दे, शेतात काम करणारा असू दे, गिरणीमध्ये काम करणारा असू दे, टाटा बिर्ला अंबानीच्या आणखीन कुणी असू दे, या देशात राहणारे सगळे या देशाचे मालक आहेत. कुणी कुणाहून छोटा नाही, कुणी कुणाहून मोठा नाही. या देशाचे मालक म्हणून समान पद आणि समान मत, ही ताकद आहे संविधानाची. टाटा बिर्ला अंबानी म्हणून त्याला काय 10 मतं नाहीत, आणि आम्हाला सुद्धा एकाच मताचा अधिकार, त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार. ही मताची ताकद तुम्हाला मालक करून ठेवलं ना. सार्वभौम, आम्ही या देशाचे राज्यकर्ते आहोत, ही भावना या संविधानाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये रुजवण्याचे काम ही बाबासाहेबांनी केलेली मोठी ताकद आहे. 26 जानेवारी 1950च्या अगोदर तुम्ही सार्वभौम नव्हता, पण 26 जानेवारी 1950 पासून म्हणाला, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे सार्वभौम आहोत.
आम्ही या देशाचे मालक आहोत. म्हणून आम्ही शपथ घेत आहोत की आम्ही भारताचे लोक या देशाचे एक सार्वभौम समाजवादी. जरा लोकांना समाजवाद म्हटल्यावर जरा कसं तर गुदगुल्याच होतात हो. अरे समाजवाद म्हणजे काय आहे? समाजवाद म्हणजे सर्व प्रकारची विषमता नष्ट करणं आणि समतेच्या पातळीवरती सर्वांना एकत्र आणणं म्हणजे समाजवाद. मग सर्व प्रकारची विषमता, मग आर्थिक विषमता संपली पाहिजे, जाती विषमता संपली पाहिजे, धार्मिक विषमता संपली पाहिजे, स्त्री पुरुष विषमता संपली पाहिजे, श्रीमंत गरीब विषमता संपली पाहिजे, भाषा भेद संपला पाहिजे. अशा सर्व पातळीवरची विषमता संपून प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. मग तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, तुम्हाला रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे, तुम्हाला फिरण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, उद्योगधंद्याचा अधिकार मिळाला पाहिजे, तुमच्या मर्जीनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उपासनेचा अधिकार मिळाला पाहिजे. या सगळ्यामध्ये घटनेच्या कलम 14 पासून ते 30 पर्यंतची सगळी कलम जर तुम्ही बघितला तर एक एक कलमातून तुम्हाला या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. हे संविधान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं लोकशाहीचं गणराज्य आम्ही निर्माण करू. कोण? वी द पीपल ऑफ इंडिया. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. लोकशाही, आम्हाला राज्यशाही नको आहे, आम्हाला हुकुमशाही नको आहे, आम्हाला बादशाही नको आहे, आम्हाला पाहिजे आमचंच राज्य. आणि म्हणून निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही आमचा प्रतिनिधी निवडणार. निवडणुकीतून तुम्हाला मताचा अधिकार दिला. मग तुम्ही मालक आहात ना? आहात की नाही तुम्ही मालक? जोरात बोला, आहात की नाही? आहात मालक? मग निवडणुकीला किती पैसे घेता? किती जण जेवायला जाता? हा, मटन खाओ बटन दबाव, बाटली ल्यो बटन दबाव, नोट ल्यो बटन दबाव. आहे का नाही? निवडणुकीची वेळ होते, कोणतरी बोलवायला येतोय, अजून मतदानला गेलो नाहीस? नाही, अजून कोण आलंच नाही आमच्याकडं. का तुझ्या आजा पंजाब दिसला भाई तुला? हे समजून घ्या जरा. बाबासाहेब असं म्हणाले, तुम्हाला राज्यकरची जमात व्हायची असेल तर स्वतःला विकून नाही. अरे एवढं मोठं तुम्हाला अधिकार दिला, मताचा अधिकार. तुम्हाला कोण कधी विचारत होतं 26 जानेवारीच्या अगोदर, 50च्या अगोदर? पण मताच्या अधिकारातून तुम्हाला राज्यकरची जमात बनायची असेल तर तुमचा स्वाभिमान फार महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवून घ्या. संविधान लिहित असताना या सगळ्या घटनांचा विचार जरा समजून घ्या तुम्ही. आमचं काय होतं माहितीये काय? रामदास मोठाने खूप चांगलं सांगितलंय आमची मानसिकतेबद्दल. एकदा एक माणूस सकाळी सकाळी तांब्या घेऊन बसायला होता रस्त्याच्या कडेला. तेवढ्यात एक पोलीसवाला पळत पळत आला आणि म्हणला, ए बाबा बसू नको, इथं काय बसू नकोस. ते बसणारा माणूस म्हणला, पोलीस दादा माझी रोजचीच बसायची जागा इथं, आणि आज का बसू देत नाहीस? तसं पोलीस दादा म्हणला, तुझी रोजची बसायची जागा आहे, बरोबर आहे म्हणला, पण इथून एका मंत्र्याची गाडी जाणार आहे आणि मंत्र्यात ते दृश्य बघितलं तर माझी नोकरी निघून जाईल, त्यामुळे मी आज काय तुला इथं बसू देणार नाही. तसं तांब्या घेऊन बसणारा माणूस म्हणला, दादा तू काय काळजी करू नकोस, त्या मंत्र्याचं आणि माझं कॉम्प्रोमाइज झालंय. पोलीस डोक्याला हात लावला, म्हणले खोड्या उठ म्हणला, उगच काहीतरी बडबडू नकोस, ते मंत्री कुठं तू कुठं काहीतरी सांगतोस कॉम्प्रोमाइज. तसं म्हणल्याबरोबर तो तांब्या घेऊन बसणारा माणूस म्हणला, दादा खरंच माझं त्याचं कॉम्प्रोमाइज झालंय. पोलीस वैतागून म्हणतो, कसलं तुझं कॉम्प्रोमाइज? तसं तो शांतपणाने म्हणाला, तांब्या घेऊन बसणारा माणूस, दादा माझा त्या मंत्र्याचं असं कॉम्प्रोमाइज झालंय, दर 5 वर्षांनी निवडणूक आली की तो मंत्रीच निवडणुकीला उभा राहायचा, आणि तो मंत्री निवडणुकीला उभा राहिला की मी त्यालाच मतदान करायचं, आणि एकदा का मतदान झालं आणि तो मंत्री निवडून आला तर तो वर बसून तिथं काय करतोय ते मी त्याला विचारायचं नाही, आणि मी इथं बसून काय करतोय ते त्यानं मला विचारायचं नाही. आंधळ कुत्री पीठ खाते आहे का नाही? ही लोकशाहीची थट्टा आहे हो. त्यामुळे लोकशाही कधी कळणार हे लक्षात घ्या. लोकशाही म्हणजे ताकद आहे. आपण इतकं जागरूक झालं पाहिजे. जगातल्या देशातल्या पेक्षा केवढी मोठी चांगलं संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, लक्षात घ्या. सुरुवातच किती मी मगाशी म्हणालो होतो, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. म्हणजे भारताचे हिंदू नाही, मुसलमान नाही, फलाने टिमके कुणी नाही, आम्ही भारताचे लोक.
लोकशाहीच्या मार्गानं आम्ही सामाजिक न्यायानं आमचं राष्ट्र उभं करणार आणि जो वंचित घटक आहे त्याला समानतेची संधी निर्माण करून देणार. दॅट इज इक्वॅलिटी, दॅट इज सोशल जस्टिस. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. धर्मनिरपेक्षतेचं काय चाललंय हो आज? जे स्वप्न भारतीय संविधानाने बघितलं, आमच्या क्रांतिकारकाने बघितलं, आज संविधानाची आम्ही आता 75वी साजरी करणार. आम्ही अमृत महोत्सव साजरा करणार. 74 वर्षे पूर्ण झाली, 75वं आता आम्ही अमृत महोत्सव साजरा करणार. आम्ही ढोल पिटवू आमचं संविधान म्हणून. आणि पण त्या धर्मनिरपेक्षतेचा केवढा मोठा चांगला विचार संविधानानं सांगितला आहे. जगातल्या कुठल्याच एवढं संविधानानं सांगितलेलं नाहीये. काय सांगतंय आमचं धर्मनिरपेक्षतेचा अर्थ संविधान? धर्मनिरपेक्षतेचा याचा अर्थ असा आहे की मला माझा जसा धर्म प्रिय आहे तसं त्या समोरच्याला त्याचा धर्म प्रिय आहे. म्हणून मी जसं माझ्या धर्माचा आदर करतो तसं त्याच्याही धर्माचा मी आदर करणार. ही सम्यक दृष्टी नंबर 1. नंबर 2 त्याचा अर्थ असा आहे की मला माझा अस्तित्वास असणारा धर्म नको आहे, मला दुसरा धर्म स्वीकारायचा आहे. भारतीय संविधान परवानगी देतं. आणि नंबर 3 फार महत्वाचा अर्थ आहे. हे संविधान असं सांगतं मला जगातला प्रचलित असणारा कुठलाही धर्म नको आहे, मला निधर्मी राहायचं आहे. संविधान परवानगी देतं. दॅट इज सेक्युलरिझम. हे संविधानाचा गाभा आहे. आम्ही देव रस्त्यावर आणले, आम्ही जात रस्त्यावर आणली, आम्ही धर्म रस्त्यावर आणला. एकमेकांना काय वाकड्या नजरानं बघायला लागलो. तलवारी काय काढल्या, तुळशीली काय काढल्या. अरे आम्हाला धर्मच कळाला नाही. अरे धर्म काय सांगतोय? धर्म दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवतो. जो धार्मिक माणूस असतो ना तो धार्मिक दुसऱ्याच्या पाया पडतो. आमचा वारकरी बघा ना, माऊली म्हणतो आणि पाया पडतो. पण जो धर्मांध असतो ना तो माणसाचे मुर्दे पाडतो. धर्म तुम्हाला प्रेम शिकवतो. काय म्हणाला आमचा कबीर? पोती पडपडा जगमुआ पंडित भयान कोई, ढाईया कर प्रेम का पडीसो पंडित होई. ज्याला दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही तो माणूस कसला? धर्माचा पाया प्रेमावर आधारलेला आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग ज्याला प्रेम कळालं, दुसऱ्याची वेदना ज्याला कळते ना तो माणूस आहे. अरे बुद्ध मोठा झाला दुसऱ्याची वेदना कळली म्हणून, महावीर मोठा झाला वेदना कळली म्हणून, पैगंबर मोठा झाला वेदना कळली म्हणून, बसवण्णा मोठा झाला वेदना कळली म्हणून, येशू मोठा झाला वेदना कळली म्हणून. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही, वेदना कळत नाही तो माणूस कसला? या सगळ्या लोकांनी माणसाला माणूस करण्याचं काम केलं. धर्म सांगतो तो हा महत्वाचा आहे. ज्याला भुकेल्याला अन्न देणं, तहानलेला पाणी पाजणं, गरजवंताला मदत करणं हा खरा धर्म आहे. महात्मा फुलेने अखंड लिहिला, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. काय आहे? सत्य सर्व धर्मांचं माहेर पहिला ते आहे ज्याला मानवता ज्याच्यामध्ये आहे, ज्याचा बंधुता आहे. बाबासाहेब असं म्हणाले की ज्याच्यामध्ये बंधुतेचा भाव नाही आहे त्याच्यामध्ये समता येऊ शकत नाही. आणि जर समताने बंधुता नसेल तर मग या ठिकाणी तो शोषणच करणार. आणि म्हणून ही सामाजिक समता जर निर्माण करायची असेल तर आम्हाला बंधुता, आम्हाला समता आणि मानवता ही आमच्या विचारामध्ये जगण्यामध्ये असली पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचा तो अर्थ आहे. तुम्हाला दिला ना अर्थ. संविधान काय सांगतं? उपासनेचा अधिकार दिलेला आहे. बघा आम्ही काय सांगतो ते नीट समजून घ्या. उपासनेचा अधिकार व्यक्तीला दिलेला आहे. संविधानानं तुमच्या कुठल्याही प्रकारचा आड आलेला नाही आहे. तुम्हाला उपासनेचा अधिकार दिला. बाबा घरात 10 वेळा नमाज पड, 15 वेळा आरती कर, आणखीन काय दंडवत घालायचं ते घाल, पण ते घरात आहे. पण घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही सर्वजण भारतीय आहात आणि तुम्ही माणूस आहात. शान से कहो हम भारतीय है, गर्व से कहो हम इंसान है. हा विचार आपल्याला संविधान सांगतं. आम्ही राहिलो बाजूला. आम्ही गर्व से कहो काय चाललंय हे सगळं? कुणाला कळलं का रे बाबांनो? का जन्माला येताना कोण काय शिक्का घेऊन बसला होता का आईच्या पोटात? हिंदू बाहेर ये, मुसलमान उडी मारून ये,
जैन कडकडनं ये, 96 4 जास्त उड्या मारून ये, असा प्रकार झालाय काय? सगळ्यांचं रक्त कुठल्या रंगाचं आहे? एकाच रंगाचं आहे ना? कुणाचं काळं पिवळं निळं नाही ना. रक्त भगवं हिरवं नसतं, ते फक्त लाल असतं. ज्याच्या शरीरात जाईल त्याला वाचवतं. का असं कधी झालेलं आहे? बाबासाहेब नदाबचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, रक्ताची गरज आहे, नदाब कोण असेल त्यानं रक्त द्यायला यावं. बाकीचे लोक कसं पाया पडतोस रे बाबा, रे बाबा हा माझ्या रक्ताची गरज आहे रे, रक्त दे. तेवढा काय पाठी घेऊन फिरतोस का? मी पाटील आहे, मी देशपांडे आहे, मी कुलकर्णी आहे का? असं पूर्ण घेऊन फिरतोस? काय मूर्खपणा आहे. माणसाला माणूस म्हणून हे जे काही शहाणपण यायला पाहिजे हे आपल्याला संविधान शिकवतं. म्हणून तुम्ही धर्माचा उपासनेचा अधिकार तुम्हाला दिलाय, तुम्ही जरूर ते करा. परंतु या ठिकाणी दुसऱ्याला अपमानित करणं किंवा दुसऱ्या धर्माला नावं ठेवणं, आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आणि दुसरा खालचा, अशा प्रकारची भावना ठेवणं हे बरोबर नाही. हे संविधानाचं मूल्य आहे. आम्ही ते विसरूनच गेलेलो आहोत. आम्ही समजून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून खलील मोमीन नावाचा माझा एक कवी मित्र आहे, वय वर्ष 80, फार चांगल्या पद्धतीनं कविता करतात. आणि ते कविता त्यांची जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना विचार करायला लावणारी कविता आहे. काय म्हणतात त्या कवितेमध्ये? क्या फर्क पडता है राजा राम हो या रावण, क्या फर्क पडता है राजा राम हो या रावण, जनता तो बेचारी सीता है. क्या फर्क पड़ता है राजा राम हो या रावण, जनता तो बेचारी सीता है. अगर राजा राम हुआ तो अग्निदंड दिया जाएगा, और राजा रावण हुआ तो भगा ले जाएगा. क्या फर्क पड़ता है राजा कौरव हो या पांडव, क्या फर्क पड़ता है राजा कौरव हो या पांडव, जनता तो बेचारी द्रौपदी है. अगर राजा पांडव हुआ तो दाव में लगाएगा, अगर राजा पांडव हुआ तो दाव में लगाएगा, और राजा कौरव हुआ तो वस्त्र हरण करेगा. क्या फर्क पड़ता है राजा हिंदू हो या मुसलमान, क्या फर्क पड़ता है राजा हिंदू हो या मुसलमान, जनता तो बेचारी एक लाश है. अगर राजा हिंदू हुआ तो जला दिया जाएगा, अगर राजा हिंदू हुआ तो जला दिया जाएगा, और राजा मुसलमान हुआ तो दफना दिया जाएगा. क्या फर्क पड़ता है. ही आपली अवस्था. आणि म्हणून धर्माचं हे जे आहे ना ते काढून टाकलं पाहिजे. म्हणून तो कार्ल मार्क्स म्हणाला, धर्म ही अफूची गोळी आहे, ती नशाच करते. आणि मग आज नशेमधले लोक आज कुठल्या कुठल्या दौडी काढतात आणि काय काय करतात. ज्यांना खरा शिवाजी महाराज नीट माहीत नाही, ज्यांना संभाजी महाराज नीट माहीत नाही, आणि विष पसरवण्याचं काम हे द्वेष करण्याचं काम करतात. द्वेषानं द्वेष वाढत जाणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला धम्म सांगितलं, हे समजून घेतलं पाहिजे. मग धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. या देशामध्ये स्त्रियांना सन्मान आहे का अजून? संध्याकाळी 7 नंतर तुम्ही एकटी घरातनं बाहेर पडून दाखवा. आहे धाडस तुमच्यामध्ये? नाही. आम्ही दिसायला माणसं आहोत, माणसासारखं फार कमी वागतो आपण. माझ्यासारखाचं स्वप्न आहे, या देशातली कुठलीही बाई, कुठलीही मुलगी रात्री 2 वाजता सुद्धा या देशातल्या कुठल्याही रस्त्यावर एकटी जरी चालली आणि समोर एखादा पुरुष जरी आला तर तिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तिचा विश्वास ज्या दिवशी त्या माझ्या बहिणीच्या मनामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही हा देश माणसांचा घडवू शकतो. मग ते खैरलांजीचं प्रकरण, मग आणखीन वेगवेगळ्या कारणानं उत्तर प्रदेश सारखा घडलेल्या घटना, आसिफासारखी छोटी मुलगी, किती वय? 7 वर्षाचं वय. 7 वर्षाच्या वयातल्या माझ्या त्या आसिफा नावाच्या मुलीवरती बलात्कार कुणी केला? तुम्हाला प्रचंड चीड येईल की नाही मला माहित नाही. मंदिरातल्या 60 वर्षाच्या पुजाऱ्यानं. आणि किती? एक आठवडा. आणि केवळ 60 वर्षाच्या पुजारीने नाही, त्याच्या मुलानंही. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, मला एवढा सात्विक संताप येतोय. जेवढ्या त्या मुलीची शोधाशोध सुरू झाली, चौकशीला ज्यावेळेला पोलीस आले, त्या पोलिसाला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला त्या पोलिसानं सुद्धा तिच्यावरती बलात्कार केला. आणि शेवटी तिच्या डोक्यात दगड घालून त्याला मारून टाकण्यात आलं. मेरा भारत महान.
आमच्या घरातली आमची आई सुरक्षित नाही, आमची मुलगी सुरक्षित नाही, आमची बहीण सुरक्षित नाही. ही जी जात नावाची व्यवस्था असते ना, ती हे सगळं श्वापद्यासारखं करायला लावते. एकदा बाईला गुलाम ठरवायचं, खोट्या युनिशुचितेच्या नावाखाली अशा प्रकारचे सगळं करत राहायचं. हे भारतीय संविधान तुम्हाला अधिकार देतं. नारी का करू सन्मान, नाही भोग का व सामान, हे संविधान आम्हाला सांगतं. हे एक एक कलमातनं जर आपण समजून घेतलं तर मग लक्षात येईल आपल्याला. आणि मग शेवटचं वाक्य आहे प्रियंबल मधलं, काय आहे? म्हणून हे भारतीय संविधान आज आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत. बाबासाहेबांचे उपकार आहेत आमच्यावरती. जगातल्या अनेक देशाच्या घटना देवाला अर्पण केलेल्या आहेत, अल्लाला अर्पण केलेल्या आहेत, बादशाला अर्पण केलेल्या आहेत, राजाला अर्पण केलेल्या आहेत. बट तुमचं माझं भारतीय संविधान वी द पीपल ऑफ इंडिया या देशातल्या नागरिकांना अर्पण केलेलं आहे. हे बाबासाहेबांचं मोठं काम आहे, साधी गोष्ट नाही. हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणालो आज एका भाषणामध्ये, काय म्हणालो? अधिकारासाठी तुम्ही रस्त्यावर येता. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले, अधिकारासाठी रस्त्यावर येता. कर्तव्यासाठी किती येता? कर्तव्य काय काय आमची? हे कर्तव्यासाठी गेले ना, शहीद झाले. या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य आहे ना. हे पहिलं कर्तव्य आहे. काय पहिलं कर्तव्य? ते पहिलं कर्तव्य आहे या देशाच्या संविधानाचा मान ठेवायचा. हे पहिलं कर्तव्य आहे. आणि जो कोणी मान ठेवत नसेल तो देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. मग जे संविधानाच्या विरोधी बोलणारे आहेत ते देशद्रोही आहेत. त्यांच्याबद्दल काय करायचं? परंतु दुर्दैव आमचं केंद्रातलं सरकार मनुवादी सरकार, राज्यातलं सरकार मनुवादी सरकार, आणि आमचे लोक त्यांच्या मांडीला जाऊन बसतात. दुर्दैव आहे. केवळ आता हे म्हणून चालणार नाही, खबरदार संविधानाला हात लावाल तर. लावलं त्यांनी, हात लावलं, जाळलं. पहिला सन्मान कर्तव्य आमचं आहे या देशातल्या संविधानाचा सन्मान करणं. बाबासाहेब म्हणाले की हे संविधान आहे ना, हे संविधान एक सांगाडा म्हणून मी तुमच्या हवाली करतोय. शेवटच्या भाषणामध्ये म्हणाले हे सांगाडा म्हणून मी तुम्हाला देतोय. याच्यामध्ये ऑक्सिजन भरणं, याच्यामध्ये रक्त भरणं, याला जिवंत ठेवण्याचं काम या देशातल्या नागरिकांचं आहे. आणि ते जर तुम्ही केला नाही तर मग हे संविधान कधी पण मोडून पडेल. म्हणून बाबासाहेबांनी इशारा दिलेला आहे. काय इशारा दिलेला आहे? कुठल्याही देशाचं संविधान कितीही चांगलं असू दे, पण अंमलबजावणी करणारे जर नालायक असतील तर ते संविधान मोडून पडेल. आणि देशातलं कुठल्याही देशातलं संविधान कितीही वाईट असू दे, पण अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ते संविधान टिकतं. म्हणून हे दोन्ही तुम्हाला मी विचार करायला दिलोय. आता सगळा निर्णय तुमच्या हवाली आहे असं बाबासाहेब म्हणाले. आणि म्हणून बाबासाहेब शेवटचं वाक्य म्हणाले, आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन. मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि माझी शेवटची ओळख सुद्धा भारतीय आहे. आम्ही भारतीय किती दिवस असतो? वर्षात किती दिवस असतात? वर्षात एकूण दिवस किती? 365. आणि 365 दिवसामध्ये भारतीय किती दिवस? 15 ऑगस्ट. 2 दिवस 15 ऑगस्ट आले की अंगात येतंय. मग आम्ही गाणी लावतोय, मेरे वतन की लोक जरा याद कर कुर्बानी. काय जोरात गाणं लावतोय त्या दिवशी. सगळेजण येतात का झेंडावंदनाला? दुसरं सन्मान झेंड्याचा, तिरंग्याचा केला पाहिजे. कर्तव्यातलं महत्वाचं आहे. स्वातंत्र्याचा आपण सन्मान केला पाहिजे, त्या तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे. आम्ही 2 दिवशी तेवढं सन्मान करतो. 16 ऑगस्ट आम्ही भारतीय असत नाही. आमच्या हातातला तिरंगा कुठल्या तरी गटात पडलेला असतोय. 27 जानेवारीला मी भारतीय असत नाही. आमच्या हातातला तिरंगा कुठल्या तरी उकडीवर पडलेला असतोय. 2 दिवशी तेवढं भारतीय. 15 ऑगस्ट 26 जानेवारी. सगळेजण झेंडावंदनाला येत नाहीत. काही लोकच येतात, म्हणजे शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, काही निमंत्रित पाहुणे, शासकीय अधिकारी. बाकीचे येत नाहीत. का? त्यांना फार महत्वाचं काम असतं. कोण जिलेबी चांगला केलाय, कधी एकदा जिलेबी घेऊन येईन आणि कधी बसून बचावचा जिलेबी खाईन. अजून एका ठिकाणी आपण भारतीय असतो बघा.
त्या दिवशी खूप भारतीय असतो, अंगातलं रक्त सळसळतं. कुठला दिवस? भारत आणि पाकिस्तानची क्रिकेटची मॅच. भारताने मॅच जिंकलीच पाहिजे, पाकिस्तान हारलाच पाहिजे. भारताने मॅच जिंकल्यावर काय घोड्याला आनंद होतोय, गाडीचं सायलेन्सर काय काढतोय, गावात बोंबलत काय फिरतोय, फटाकडा काय वाजवतोय. पाकिस्तानने मॅच जिंकली तर ह्याला वाटतं मुंडकच कोण उडवून गेलं का काय. त्या दिवशी तेवढं भारतीय असतोय. अजून एका ठिकाणी आपण भारतीय असतो, ते ठिकाण म्हणजे परदेशाचं विमानतळ. मी गेलो होतो एकदा नेपाळला, काठमांडूला गेलो. विमानात बसलो होतो, वेगळ्या राज्यातले लोक होते, एकमेकांना भेटले. ग्लॅड टू मीट यू, आय एम ऑल्सो इंडियन. इंडियन असण्याचा साक्षात्कार परदेशाच्या विमानतळावर. 10-12 दिवस राहिलो. आमची एक आंतरराष्ट्रीय युवा परिषद होती. तिथनं परत यायला निघालो. परत वेगळ्या राज्यातले भेटले. ग्लॅड टू मीट यू, आय एम ऑल्सो इंडियन. इंडियन म्हटल्यावर छाती फुगून आली हो. आणि मग आम्ही दिल्लीच्या विमानात बसलो. आमचं विमान टेक झालं आणि दिल्लीच्या विमानतळावर लँड झालं आणि वितरलो. विमानातनं उतरल्याबरोबर आमच्यातलं इंडियन निघून गेला आणि आम्ही म्हणालो ग्लॅड टू मीट यू, आय एम ऑल्सो महाराष्ट्रीयन. दुसरं म्हणाले आय एम ऑल्सो कर्नाटकी. तिसरं म्हणाले ऑल्सो केरळी. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर थांबतंय? तेवढ्यावर थांबत नाही. तिथनं आम्ही मुंबईला येतो. मुंबईला आल्यावर आमची जिल्ह्याची ओळख, आय एम कोल्हापूरकर, आय एम सातारकर, आय एम सोलापूरकर. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर थांबतंय? तिथनं आम्ही कोल्हापूरला येतो. कोल्हापूरला आल्यावर तालुक्याची ओळख, आय एम शिरोळकर, आय एम कागलकर. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर थांबतंय? तिथनं आणि तालुक्याला आल्यावर गावाची ओळख, आय एम हेरवाडकर. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर येतोय? गावात आल्यावर खालच्या गल्लीचा का वरच्या गल्लीचा? गल्लीत आल्यावर आणि वेगळं 96 कुळी का 92 कुळी, चतुर्थ का पंचम, मुल्ला का नदाब. आणि आम्ही जातीचे, आमच्या धर्माचे, आमच्या रंगाचे, आमच्या भाषेचे आणि सगळ्याचे असतो. आम्ही भारतीय कधीच असत नाही. आम्ही भारतीय असलं पाहिजे. ही भारतीत्वाची, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचा सन्मान केला पाहिजे. ही आमचं भारतीय संविधानातलं कर्तव्याचं मूल्य आहे. देशभर फिरतो आम्ही, मला बरं वाटतं हो. वेगळ्या राज्यात जातो. वेगवेगळी माती जर ही एकच आहे भूमी, हिंदू मुस्लिम शीख आणि ख्रिस्ती सारे एकच आम्ही, सारे एकच आम्ही. ही भावना आपल्याला. आणखीन एक मूल्य सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आपण प्रतिज्ञा म्हटलेली आहे की नाही? म्हटलेली आहे ना? भारत माझा, सारे भारतीय माझे. वा 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 वा. कोणी दिली प्रतिज्ञा माहितीये? तेवढं काही विचारू नका मला, तेवढं काही विचारू नका. प्रतिज्ञा दिलेल्या माणसाचं नाव आहे पेदीमरी व्यंकट सुब्बाराव. PV सुब्बाराव हा माणूस आंध्र प्रदेश मधल्या विशाखापट्टणमच्या जिल्ह्याच्या कोषागार मध्ये काम करणारा साहेब माणूस. त्याने 1962 मध्ये ही प्रतिज्ञा दिली आणि त्याने आपल्या एका मित्राला दाखवली, शिक्षण अधिकाऱ्याला. त्याला ते आवडली आणि त्यानं आपल्या शाळेमध्ये म्हणायला लावली. आणि मग म्हणता म्हणता ती प्रतिज्ञा त्या संबंध विशाखापट्टणमच्या शाळांमध्ये सुरू झाली म्हणायला. आणि मग ती प्रतिज्ञा चांगली होती म्हणून आपल्या एज्युकेशन कमिशनकडे, भारत सरकारकडे पाठवलं. त्यांना सुद्धा ती आवडली आणि मग ती पाठ्यपुस्तकामध्ये छापायचं ठरवलं. पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापवली मूल्य म्हणून. आणि 26 जानेवारी 1965 पासून रोज आपण म्हणायला भारत माझा. क्या बात आहे. भारत माझा देश आहे. घरासमोरची गटार माझी नाही, ती कुणाची आहे? नगरपालिकेची. तू काय करतो? घाण करतो. मी घाण करतो का? मग सगळं घरातलं सगळं मी काढणार आणि गटारीत टाकणार. काही आया आमच्या लई हुशार काय करतात, छोटे छोटे बाळ त्याच्यावरच बसवतात. डुबकणं पडतंय, डुबकणं पडत जातंय. भारत माझा देश आहे. रस्ता माझा नाही. तू काय करतो? थुकतो की मी पाहिजे तर थुकतो. लाच नाही वाटत गोड्या. तंबाखू खाते, गुटखा खाते, पिचकारी मारते. सरकारी कार्यालयामध्ये जाताना बघा तिथं जिन्यावरती लिहिलेले असते काय, कृपया येथे थुंकू नये. हे आमचं घोडं तिच्यावर थुंक पिचकारी मारते. मग आमची आयडिया लागली तिथं काय, देवाचे फोटो लावा. भारत माझा देश आहे. एसटी बस माझी नाही. बरोबर ना? कुठलाही दंगा झाला पहिला दगड एसटी कुणाची? हा, सरकारची नाही काय मावशी? बरोबर बरोबर. आणि सरकार कुणाचं? शाबाश. जिथं 70 वर्षामध्ये एसटी आमची झाली नाही. भारत माझा देश आहे, रेल्वे माझी नाही.
मी देशभर फिरतो, महाराष्ट्रभर फिरतो, एसटी बसमध्ये बसतो, खिडकीच्या कडेला एक माझा भारतीय भाऊ बसलेला असतोय, ते जरा तंबाखू गुटखा काहीतरी खाल्लेला असते, तिथंच पिचकारी मारतोय. मी त्याला म्हणतो, दादा थुकू नका रे बाबा, एसटी काय थुकायची जागा आहे काय? ते रागानं माझ्याकडे बघतोय आणि मलाच उलट विचारू, एसटी का तुझ्या बाची आहे का म्हणतो मला. मग मी त्याला म्हणतो, माझ्या बाची नाही पण तुझ्या बाची समजून तर थुकू नकोस. घरात थुकतंय काय असं नाही, घरात घाण करताय काय नाही, घर कसं पॉश ठेवतंय, कपडे पॉश ठेवतंय, सगळं पॉश ठेवतंय. हा साधा पेन हो, आमचा पेन कोण काढून घेते तर लगेच म्हणते माझा पेन आहे दे म्हणते. चमचाने वाटी शेजारच्या घरात गेलं तर लगेच म्हणते जा तेवढं करा, वाटी दिल्या तेवढी देव म्हणता. आहे का नाही? शेजारच्या घरात का ठेवत नाही, केवढी मालकी दाखवता. भारत माझा देश आहे, घेतो काळजी. आहे का नाही? कसलं आपलं. रेल्वेमध्ये मी बसतो, ते अनेक प्रवाशांच्यावर माझं भांडण होतंय. काय सांगावं तुम्हाला, आमच्या लोकांना रेल्वेमध्ये टॉयलेटमध्ये संडास कसं करावं ते सुद्धा शिकावं लागतंय का काय कळत नाही मला. ते टॉयलेट भांडे एका बाजूला राहते आणि दुसरीकडे संडास करते. हा काय सांगायचं तुम्हाला. तरी बरं त्याचं जे स्टीलचं टंबरेल असतंय ते साखळीनं बांधून ठेवलेलं असतंय. ते जर साखळीनं बांधून ठेवलं नसतं. भारत माझा देश आहे. किल्ला बघायला जातोय, किल्ला बघायला जातोय, किल्ला बघून काय रिकाम येतोय, तर बाटल्या रिकाम करून येतोय. बरं दिवसा बाटल्या रिकाम करून येतोय, तिथल्या आणि दगडावर स्वतःचं नाव लिहून येतंय, जणू काय आजा पंजाने किल्ला बांधल्यासारखा. बरं तेवढ्यावर थांबत नाही, तिथं आणि परत बदाम चिन्ह काढतंय, तिथनं आणि परत येतंय ते सगळं. काय चाललंय. कर्तव्यामधलं मूल्य या देशाच्या संपत्तीचं रक्षण करणं. मग या देशातले रस्ते सार्वजनिक असतील, बस असेल, रेल्वे असेल, नदी असेल, किल्ले असतील, साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती सगळ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी वी द पीपल ऑफ इंडियाची आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. जपानमध्ये एक माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे युझिकी काको. मुंबईमध्ये एक आमची परिषद होती, अनदर वर्ल्ड इज पॉसिबल, नवीन जग शक्य आहे का. तो आला, विमानातनं उतरला, विमानातनं उतरल्यावर तिथल्या मुंबईच्या बेस्ट बसमध्ये बसून दादरला आला आणि उतरल्याबरोबर तिथल्या माझ्या भारतीय भाऊ बहिणींना विचारलं, अहो ते डस्टबिन कुठं आहे हो. ते माझी भारतीय भाऊ बहीण त्याच्याकडे बघितले आणि विचारले, कशाला रे बाबा. तर म्हणला, नाही म्हटलं माझ्याकडे एसटी बसचं ते तिकीट आहे हो, मला जरा डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. त्याच्याकडे खालून वर बघितले, म्हटलं कुठलं खोलालं तिकीट आपल्याकडे तिकडे. त्याला तो म्हणला, माझ्या जपानमध्ये साधा एसटीचा कागदाचा तिकिटाचा तुकडा सुद्धा मी रस्त्यावर टाकत नाही, डस्टबिन मध्ये टाकतो. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश माझा जपान आहे. त्याला म्हणायची देशभक्ती. तेवढं भारत माता की जय, धमक्याची जय म्हटलं म्हणजे ती देशभक्ती होत नाही. हे कर्तव्य आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी किती सूक्ष्म विचार केलाय आणि हे संविधान तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे संविधान समजून घेणं, त्या संविधानाप्रमाणे आचरण करणं ही आपली जबाबदारी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आणि तरच आपण बाबासाहेबांचे वारसदार होऊ आणि संविधानाचे आपण पाईक होऊ. मला वाटतं हे आपण समजून घेऊया. त्या पद्धतीनं संविधानाचा जागर इथून पुढच्या काळामध्ये आपण घर करूया. प्रत्येक देशातल्या नागरिकाला हे संविधान कळलं पाहिजे. म्हणून मी आता ठरवलेलं आहे, मी आता लोकशाही उत्सव सुरू करणार आहे. 26 जानेवारीच्या अगोदर 3 दिवस बाळासाहेब सच्चेजनजी आपण 3 दिवस 24, 25 आणि 26 लोकशाही उत्सव साजरा करणार आहोत. आणि मी त्या लोकशाही उत्सवासाठी कुरुंदवाडला शाहीर संभाजी भगत यांना मी बोलवणार आहे आणि तो उत्सव साजरा करणार आहे. आणि छोटी संविधानाची पुस्तिका मी लिहिणार आहे आणि आपण त्या ठिकाणी घराघरामध्ये ती संविधान जाऊ द्या. तेवढं आपण काम करूया. सम्यक क्रांती फाउंडेशन आपण खूप चांगलं काम करत आहात. संविधानाचा जागर वळूया. इन्कलाब जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. काय जिंदाबाद असा आवाज आहे काय? भारतीय संविधान जिंदाबाद. मला आवाज मोठा पाहिजे, अजून हाताची मूठ करून असं जोरात पाहिजे. भारतीय संविधान जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. हम सब भारतीय जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरे शाहू महाराज जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. महात्मा फुले जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. सावित्रीबाई जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. फातिमा बी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. शिवाजी महाराज जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. हम सब लोग जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. धन्यवाद.
सर अतिशय कडक शैलीत आणि कडक आवाजात तितक्याच प्रेमळ आम्हाला भारतीय संविधान समजलं. आज तुमच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्दातून आम्हाला आमची ताकद समजली. संविधान काय आहे समजलं, कलम काय आहे समजलं, आमच्या जबाबदाऱ्या समजल्या. आणि खरंच आज हा 74वा संविधान दिन अशा पद्धतीने साजरा झाला की डोक्यात, आमच्या डोक्यावर नाही तर डोक्यात राहील. आणि इथून पुढे सृजन नागरिक होण्याची आम्हाला संधी मिळेल हे आपल्या विचारांच्या मुळे आम्हाला कळलं. सर आपल्याबद्दल बोलायचं झालं तर आमची खरी अवस्था सर सांगायचं तुम्हाला त्या हरणासारखी झालेली आहे आज. म्हणजे हरण किंवा काळवीट म्हणा, ज्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते आणि ते सगळीकडे शोधत असतं. आणि आम्ही विचारांसाठी वक्ता कोण आणायचं याच्यासाठी पुस्तक चाललो, युट्यूबला सर्च केलं, पण आम्हाला आमच्या तालुक्याच्याच गावामध्ये आमचं हे कस्तुरी इथं आहे हे समजायला सर जरा आम्हाला वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व आहे. पण खरंच अभिमान वाटतो. शेवट करताना तर तुम्ही आमच्यात अशी ऊर्जा भरली की असं वाटत होतं की आता म्हणजे रक्त सळसळलेलं होतं. आणि परत एक वेळ आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची अल्पभराची व्यवस्था केलेली आहे, घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी शेवटची गाथा घेऊन हा कार्यक्रम संपवायचा आहे. तत्पूर्वी मी या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकामधून एक मागणी आलेली आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे मी नदाब सरांना विनंती करतोय की त्यांनी एक ऊर्जा भरणार जे त्यांचं फेमस असं गीत आहे, कविता आहे, ती आपण सर्वांच्या समोर सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. वामनदादांची गाणी मी म्हणतो. वामनदादांची मला 2 गाणी आवडतात. त्यातलं एक गाणं घ्यायचं. कुठलं घेऊया? एक आहे महात्मा फुल्यांच्या जीवनावरचं आणि दुसरं आहे मानसा इथे मी तुझे गीत गावे. दोन्हीपैकी एक गाण्याची सांगा कुठलं घ्यायचं. मानसा इथे मी. ओके ठीक आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, 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 असे गीत गावे तुझे हित भावे, असे गीत गावे तुझे हित भावे, असे तुझे माझे नाते जडावे, असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, असे विश्व आता इथे नावरावे, असे विश्व आता इथे नावरावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे. आणि शेवटी वामनदादा ते म्हणतात फार महत्वाचं आहे, इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना,
वामन परी मी तुझे हात व्हावे, वामन परी मी तुझे हात व्हावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. खूप छान सर, अतिशय सुंदर. यानंतर या कार्यक्रमास आभार प्रदर्शन माननीय रणदिवे सर करतील, मी त्यांना विनंती करतो. आणि तत्पूर्वी सर एक आपल्याकडून शब्द घेऊ इच्छितो. आपण मी पुन्हा येईन असा एक शब्द देऊन आम्हाला जावं. तर रणदिवे सरांना विनंती करतो. आभार. मी पुन्हा येईन हा शब्द वेगळ्या अर्थानं आहे, कारण बाबासाहेब परत येणार आहेत, कारण बाबासाहेबांची गरज आहे. आणि हे बाबासाहेब तर आमच्यातच असतात, त्याबद्दल काय बोलणं हे नाही. परंतु इथं आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रचंडराव साहेब आलेले आहेत. तर साहेब, मागं वळून बघण्याची प्रवृत्ती समाजामध्ये कमी होत चाललेली आहे. आणि मागं वळून बघणारी ज्या देशामध्ये माणसं कमी असतात, तो देश नक्कीच अधोगतीच्या मार्गानं लवकर जातो. तर सम्यक क्रांती मंडळ जे आहे ते सर्व मुलं एका विचारानं भारावलेले आहेत. काय करायचं ह्याच्यासाठी 3-4 महिने त्यांनी मीटिंग घेऊन ही सम्यक क्रांती फाउंडेशनची स्थापना केली. आणि समाजामध्ये वेगवेगळे उत्सव वगैरे साजरे केले जातात. उत्सव साजरे करण्यामागं पैसे गोळा करून आपलं घर चालवणं, आपल्या समाजाची प्रतिमा बदलणं, ही वेगळी प्रवृत्ती वाढत चालली. पण ही प्रवृत्ती मोडून काढून खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे महामानव झाले, त्या महामानवांच्या विषयी विचारधारा जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे काढून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा केला. त्या सम्यक क्रांतीच्या सर्व सदस्यांच्या बद्दल पहिल्यांदा आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. कारण का कुठलाही कार्यक्रम करायचा झाला तर पैसा हा सगळ्यात महत्त्वाचे घटक असते. आणि कुठलं अनुदान किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी हे नाही. तर आम्ही या देशामध्ये जन्मलो तर ह्या देशाच्या मातीशी आपल्याला प्रामाणिक राहिलं पाहिजे. ते 2-4 महिन्या पाठीमागे आले की आज जरी संविधान दिन साजरा होत असेल तर प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी ह्या देशातील वेगवेगळ्या महामानवांच्या विषयी खऱ्या अर्थानं कार्यक्रम घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. हे पहिला कार्यक्रम त्यांच्या सोशल फाउंडेशनच्या वतीनं संविधान दिन म्हणजे कार्यक्रम घेण्याची परवानगी ज्या संविधानामुळे आपल्याला मिळाली, तो पहिला कार्यक्रम खऱ्या अर्थानं तुम्ही घेऊन दुसरा कार्यक्रम आहे. म्हणजे त्यांची सुरुवात जी आहे ती अतिशय चांगली आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी सम्यक क्रांतीच्या युवकांच्या पाठीमागं तुम्ही लढा म्हणून सांगणारी माणसं समाजामध्ये असणार आहेत, ते पहिल्यांदा त्यांचं आपण अभिनंदन सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं करूया. आणि कुठलाही कार्यक्रम म्हणल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी ह्यांची गरज असते. आणि लोकशाहीचं खरं जे फाउंडेशन आहे, ग्रामपंचायत असू दे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी येतात जातात. परंतु तिथं जे मुख्य संविधानाचा ढाच्याप्रमाणे काम चालतंय की नाही बघण्यासाठी ज्या व्यक्ती असतात त्या खऱ्या अर्थानं त्या लोकशाहीचा स्तंभ असतात. आणि आदरणीय प्रचंडराव साहेब, आमच्या शिरोळच्या नगरपालिकेमध्ये तुम्ही आल्यापासून खऱ्या अर्थानं विकासाची गंगा म्हणजे वाहतच होती. परंतु ते गंगा वाहत असताना ते सगळ्या बाजूने व्हायला पाहिजे ही भूमिका तुमची खऱ्या अर्थानं आम्हाला आवडली तुम्ही आल्यापासूनची. आणि तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवलं त्याबद्दल सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं पहिल्यांदा मी त्यांचं आभार मानत नाही, ऋणातच राहू इच्छितो. कारण शिकलेली माणसं आभार न मानता ऋणामध्ये राहून आपलं ऋण फेडण्याची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या भविष्यामध्ये वाटा असणार आहे. त्यानंतर आदरणीय बाबालाल राब की
मगाशी म्हणले की कस्तुरीचं सुगंध आपल्या त्याच्या बेंबीत आहे आणि सातत्यानं ते सुगंध घेऊन फिरणारे आमचे बाबालाल सारखं सातत्य त्यांचं आहे की त्यांच्याकडे काय खात्यात आणि त्यांचं रक्त जरा प्रत्येकाला चढवायला पाहिजे अशी भूमिका सातत्याने मी आभाराच्या वेळी मांडत असतोय. बाबालाल तेवढं रक्त तुमच्या शरीरात नाही, परंतु 3 महिन्यानं रक्त देताना आमच्या पण वाटणीला ते रक्त यायला पाहिजे. कारण आता जर रक्त आलं नाही तर रक्त शोषणारी जी मंडळी आहे ती एवढ्या जोरामध्ये शोषण करत आहेत. तर त्यासाठी बाबालाल सारखे अतिथी ह्या देशामध्ये 1 लाख होणं गरजेचं आहे. तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यानंतर आमच्या तात्यासाहेब पाटील राजकारणामध्ये आपण आदर्श मानतो की शिरोळच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एका तरुण युवकाला संधी मिळाली, ती अतिथी म्हणून लाभले आणि संविधानाच्या मुळे आम्हा सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं. आमच्या कुमुदिनी ताई माजी उपनगराध्यक्ष त्याही इथं उपस्थित राहिल्या आणि हे सगळं करत असताना आपलं काय तर देणं लागते असं समजून कोरुचेकर सर लढणाऱ्या मुलांच्या मागे सातत्याने राहतात. आणि कोरुचेकर सरांचा मला ऐकायला मिळालं नाही, कारण इकडं बाहेर पडताना घरामध्ये पाहुणे आल्यामुळं पाहुण्यांना काय कुठल्या कार्यक्रमाचं काय नसते. मी गेल्यावर चहा पिस्ता सुद्धा थांबला नाही. म्हणजे आम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा पाहुणे येणार असते, त्यासाठी साहेब थांबायला लागते 2 मिनिटं का होईना, त्यामुळे यायला उशीर झाला आणि सरांचं आम्हाला चुकलं. परंतु सर अतिशय चांगल्या पद्धतीनं कविता करतात, बोलतात, तर त्यांचाही मी आभार मानतो. आणि हे सगळं करत असताना रमाई बुद्ध विहारचे सर्व मंडळी आहेत त्या सर्वांचा आभार मानतो. आणि हे सगळं करत असताना फक्त शिरोळचीच मंडळी याच्यामध्ये नाहीत, तर अर्जुनवाडचे सुद्धा मंडळी इथं हे व्याख्यानासाठी उपस्थित राहिल्यात. म्हणजे संविधानावर प्रेम करणारे सगळेजण उपस्थित राहिलात. आणि विशेषतः साहेब आमच्या महिला भगिनींचं अभिनंदन का करायचं आहे, पुरुषांच्या पेक्षा महिलांची संख्या जास्त आहे, तर पुरुषांनी एकदा महिलांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि पुढल्या ज्यावेळी कार्यक्रम असेल त्यावेळी संविधान दिनाचा, त्यावेळी इथं उपस्थित राहणाऱ्यासाठी 15 बक्षिसं मी माझ्या वतीने का जाहीर करतो, कारण का साहेब आम्ही एक प्रोग्राम राबवला की व्याख्यान लोक काय येत नाही, तर बसवेश्वर व्याख्यानमालेमध्ये आपण काय केलं की जेवणाच्या अगोदर 17 बक्षिसं ठेवली. 1 साडी, 1 ड्रेस मटेरियल, मुलांना कपडे, मुलींना वेगळं साहित्य, 17 बक्षिसं ठेवली. व्याख्याते आलेले पण स्वतः 10-10 बक्षीस द्यावं लागले आणि व्याख्यान ऐकायचं, जेवायचं आणि मग घराकडे जायचं. तर ह्या ज्या मंडळानं आपण नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे. म्हणजे सांगण्यामागचा हेतू काय की जे अयशस्वी होतं कुठलाही कार्यक्रम तो यशस्वी करण्यासाठी काय काय करायला लागतंय ते सगळं करणं आणि मग आपला नक्की मार्ग बरोबर आहे हे दाखवणं समाजाला, हे खऱ्या अर्थानं आपलं काम आहे. येणाऱ्या संविधाना दिवशी आपण एवढी याची जाहिरात करूया की इथं बसायला जागा राहणार नाही. त्यासाठी 15 बक्षिसं आजच मी जाहीर म्हणजे देतो माझ्या वतीनं. म्हणजे त्या बक्षिसाचं स्वरूप आपण ठरवू, त्या पुस्तकं, कंपास, साडी, ड्रेस मटेरियल, कारण सगळं पाहिजे. आणि त्याच्या पुढल्या संविधान दिनाला ह्या गावातली लोक 1 तोळा सोनं बक्षीस ठेवतील असं मोठ्या पद्माराजाच्या ग्राउंडवर 2025चा संविधान दिन आपल्याला साजरा करायची प्रतिज्ञा आपण सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं डिक्लेअर करूया. आणि तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं आभार मानतो. सगळ्यांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये असे मी तुम्हाला विनंती करतो. जागेवरच देणार आहे, हां जागेवरच मिळणार आहे, त्यामुळं सगळ्यांनी अल्पोपहार करूनच जावं अशी मी विनंती करतो. आजचा हा कार्यक्रम तिथं संपला. अल्पोपहार झाल्यानंतर तुम्ही जागा